श्री माधवनाथ दीप प्रकाश सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगीराज भगवान माधवनाथ महाराज की जय। नसे ज्ञान वैराग्य काहीच अंगी, नसे भक्ती चालेशही अंतरंगी। कसा वाजवू दिव्य चारित्र डंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। नठावे मुळी शास्त्र वेदांत योग, कळेना कसा आकळू ध्यान योग। कशी लावू मी शून्य रूपी पताका, समर्था तरी होई तू पाठी राखा। रुचेना मना रागी एकांत वास, भवाचे वनीही फिरायास हौस। सदा वाटते भीती चित्तास शंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। स्वनेत्री सदा माधवा तू वसावे, तुझे रूप सर्वांतरी म्या बघावे। तुझ्या रंगणी रंगवी एकमेका, समर्था तरी होई तू पाठी राखा। कृपा माधुरीचे बहु गोड प्याले, भरोनी मुखी लाविले हो दयाळे। करोनी मुका बोल का दे अवांका, खरा जाहला नाथजी पाठी राखा। श्री माधवनाथ महाराज की जय। द्वाविंशतितमः किरणः श्री सद्गुरुनाथाय नमः। श्री सद्गुरुनाथा माधवा, तुझा महिमा किती गावा। करीसी मुक्त नाना जीवा, नाना परी तू मनोहर कल्पतरू। श्रांत जीवांचा आधारू, जो येईल छाये खाली नरू। ताप हरिसी तयाचा, अमृत फलेही देऊन। हरिसी क्षुधा तहान, त्यासीन दाखवीसी ऊन। पुनरपिगा तू स्वये गंगा निर्मल, तुला दुर्गंधाचाही मिळेनाला। परी हृदय संपुटी तयाला साठवीसी, तू भक्त संकटाचा मेरू। करांगुलीवरी उचलिसी सद्गुरु, जारज अंडजाही कृपारस मधुर। पाजिसी नित्य तू सूत्र भक्त मोती, प्रेमे गुंफिसी हार सुमती। घालिसी आपुल्या कंठी अहर्निश, तुझे कराया स्तवन। नाना शब्द आणू कोठून, शब्द हेची तुझे स्तवन। योगेंद्रारे शब्दसृष्टीचे भांडार, फोडूनी आणले जरी हे जननी। तरी तेच शब्द फिरूनी येतील आई, म्हणोनी मुख मिटवूनी। दृष्टीवरती नेऊनी, कंठकुपी हनुवटी ठेवूनी। करीन तव स्तुती, न घेई शब्दांची माळ। एकच वाहीन मन कमल, अंगीकारी तमाल नीळ। एवढी शोभा गतकिरणी विनायका, नाथे दिधली स्वानुभव नौका। चित्तसागरी फिरुनी नेटका, करी विहार। मग जाई पुण्यपुरीस, पाही चंपाबाई कन्येस। देखता तियेचा वृत्तिभास, आनंद न समाये। चंपाबाईचे कन्याभूषण, तिचे नाव ठेवी रतन। श्रीनाथासी केले कन्येने, प्रेमे वशभारी। नाथा विण न घेई अन्न, न घाली वस्त्रभूषण। न जाई कोठे सोडून नाथराया, नाथ हीच तिची खरी माता। विसरली आपुली माय माता, पूर्वजन्मीचा उदय तत्वता झाला वाटे। नाथ देई शिक्षण कुमारीला, नाना स्तोत्रे भूपाळ्या। भगवद्गीतेचाही पाठ सगळा, प्रभूने दिधला हो। अष्टवर्षांची ही बाला, करी घेऊनी श्रीगीतेला। शुद्ध वाणीने वाचिता, सगळ्या जना नवल वाटे। जेथे सर्व शब्दांचे सार, शिकवी नाथ योगेश्वर। तेथे अशुद्ध कैसे राहणार, कन्येच्या वाणीत। घेऊनी आपुल्या सवे, दाविली सर्व तीर्थे देवे। पुरवी कोड भावे कुमारीचे, रत्नाते केले रत्न। निज माळेत गुंफून, सदा ठेवी जैसे वत्सलांचन हृदयीगा। नाशिक प्रांती नांदगाव, तेथे येई नाथ देव। असे भक्त वासुदेव, थत्ते उपनामक। वासुदेवाचे वर्णन,
आता यथार्थ करीन. तो केवळ नावाचा देव जाण, परी कृती दानवा परी. आधी आंग्ल विद्येचा संस्कार, त्यावरी आंग्ल ज्ञाता भिषग्वर. तेथे आचाराचा विचार कैसार आहे. न पाही जात धर्म, विषम जया ते वाटे सम. विषय सागरी विराम सदा पावे, खानपानाचा सोडिला विचार. नीती अनितीच्या पैलपार, सत्यासत्याचा विसर पडला तयासी. त्यान कळे पाप पुण्य, सदा आपुल्या नादी रममाण. करी पूर्ण योग्याचे लक्षण, ज्ञाना वाचूनी. वासुदेवा ते चैनीस्तव, होती पैशाची भारी हाव. श्रीनाथ देई भूमिगत द्रव्य, ऐसा लौकिक ऐकिला. आला धावत श्रीदर्शनी, म्हणे आमुचे द्यावे द्रव्य काढुनी. प्राप्तीचा अर्थचरणी अर्पण करू. नाथे केले हास्यवदन, तुझे सांभाळी धन. तव गृही पश्चिमे गुप्तधन, साठविले असे. अरे हे धन 2 दिसांचे, तुझ पुरणार नाही साचे. जाता हे दीन उन्नतीचे, मग रडशील. तुझे धन जो परमार्थ, त्याचाच धरी अर्थ. नको भुलू रे व्यर्थ मायापाशी. काळाचा नियम नाही, केव्हा करील तव होळी. उगीच गुंतसी माया जाळी, जीव लगा. तू विषय पंकी तू रमसी, देह धनही घालविसी. क्षणिक सुखाते भुलसी, करिसी आत्मघात. तुझे सर्व सखे सोय रे, हे मधुमक्षिके समवारे. तव द्रव्य मधु हरुनी सारे, चावा घेतील. अल्पायुषी मानव देह, अर्ध तरी निद्रेत जाय. अर्ध्या माझी उदराचा कलह, राहिले मग शून्य. तरी आता जागा होई, सत्कर्माच्या मार्गी जाई. तुझ भेटेल लवलाही अपार धन. ऐसा नाना परी बोध केला, भक्त हृदयाचा काला झाला. निज कृतीचा पश्चाताप झाला, आला शरणपदांसी. निजलो होतो विषय पंकांत, त्वामज सावध केले अवचित. माझे शरीर केले धुतवस्त्र, दीनानाथा. आता माते उद्धरावे, सोडिली सारी पूर्ववैभवे. त्या मार्गी आता न जाय महाराजा. धन्यनाथाची कृती, वळविला भक्त दुष्कृती. तयाची केली विषय तृप्ती, 4 वाक्यात. विनायक होता आधीच शुद्ध, त्यास नाथ करी विशुद्ध. परी अशुद्ध वासुदेवा सिद्ध, करी तो धन्य. सुवर्णाते लागाया 52 कस, न लागती बहुसायास. परी सुवर्ण करी लोहास, तेची अतुल सामर्थ्य. शुभ्र वस्त्र गुलाबी कराया, न लागती कष्टरंगार्या. परी कृष्णाते गुलाबी चढवाया, अधिक सामर्थ्य लागे. ओल्या वृक्षासी जल, देता वृक्ष फोफावेल. परी शुष्कासी पल्लव, आणील तोची अगाध कृतीचा. दिशा उजळता सूर्यप्रकाश, होणे हा निसर्ग विलास. परी अंधकारी करील प्रकाश, तोची स्वयंतेजी. नाथांचे नकळे सामर्थ्य, सर्व करीती निसर्ग विरहित. अज्ञानासी ज्ञानवंत, अपंडितासी पंडित. शुद्ध पश्चात्तापानले, जाळिले पूर्व पाप सगळे. मग नाथे अनुग्रह जले, शांत केले. होता अनुग्रह प्रभूचा, जाहला पुनर्जन्म तयाचा. विसरला पाश भवाचा, सदा रंगे आपुल्या रंगी. नाथे दिधली ध्यानमुद्रा, त्यातच लावी लय सदा. सोडी सारा गृहधंदा वासुदेव. वडिली केली सावकारी, होती कुळे अनेक परी. तिकडे लक्षण देई भवारी, राहे नित्य अनुष्ठानी. घेणे बुडाले देणे उदेले, परी हे शांतीचे भोगिती डोहोळे. दुष्काळानेही बहुत गांजिले, तरी वृत्ती न हाले. घरेदारे विक्रीस निघाली, परी क्षमता नाही ढळली. मग सद्गुरु माऊली कळवळली, घेतला कारभार स्वकरी. नाथ करी सुताची चाकरी, गृहाची दुरुस्ती स्वये करी. शेताची ही खबरदारी, घेई प्रभू हा. पाही गुरांचे चारा पाणी, वृक्ष वेलीला घाली पाणी. धान्य मापी हा चक्रपाणी, भक्ता घरी. ऐसा करोनी भक्त संसार,
मग सांगे योगीवर, आता येई वृत्तीवर करी प्रपंच. मज नाही प्रपंचात, तोची तुझा रे परमार्थ. मम हा वासुदेव भक्त, करी संसार. वैद्यकीचा धरीला छंद, देई उत्तम औषध. कदा न राही बद्ध, कोणापाशीही. असला रोगी भयंकर, त्यास देई पुढ्याचार. परमार्थाचा येता आहेर, जाई टाकुनी तैसाची. बहुत होती रोगमुक्त, कोणी धरिती मृत्युपंथ. कोणी धन देती बुडविती, तरी खंती नाही. नाही दंभाचा लेश जवळ, न दावी अंतर दुजाजवळ. रोमरंध्री खेळवी खेळ श्री गुरुचा. वासुदेवाची पत्नी अन्नपूर्णा, ती केवळ अन्नपूर्णा. करी सहाय्य परमार्थापूर्ण पतिराया. धौती नेती क्रिया संपन्न, प्राणायामे परिपूर्ण. वाटे शांती देवी अवतीर्ण, जाहली येथे. नाथांचे शक्ती सर्वस्व, एक जाणे वासुदेव. घेई नाना परी अनुभव योगेंद्राचे. अन्नपूर्णेची एक कन्या, मथुरी नामे धन्या. जियेचे रूप घेई योगी राणा, ऐका ती कहाणी. एकदा वासुदेवाची पत्नी, जाई कन्येसह पितृभुवनी. नाथे आज्ञा पिले पत्रांनी, मथुरीस गृही आणावे. परी आल्या काही अडचणी, म्हणोनी न पाठविले तयांनी. पुनरपी लिहिले प्रभूंनी, आणावे सत्वर. भवितव्यता होती विलक्षण, मथुरी झाली अस्वस्थ जाण. विषमज्वराने छाया घालून, पिडिले तिजलागी. मग नाथे लिहिले कठीण पत्र, आणावे 17 दिनात. पाठविली विभूती त्वरित, द्यावया कन्येसी. जाहले 17 दिवस, परी न पाठविले बालिकेस. कळवळा आला माता महास, क्षीण कन्या न पाठवी. दुर्दैव कैसे ओढवले, कन्ये ते कोणी घेरिले. मूर्छित रत्न ते झाले, एकाएकी. आणिले वैद्य थोर थोर, विभूतीचा झाला विसर. मथुरी गेली सत्वर, इहलोक सोडुनी. 5 वर्षांची बाला कोमल, स्वभावे अत्यंत प्रेमल. विवेक शांतीचे हे फल, गोजिरे का नसावे. बोले मधु मधु बोल, वागे श्रेष्ठा परी विमल. सदा आनंदी मुख कमल, करी लीला अपार. मथुरी बाला निसर्ग मनोहर, जिचा वर्ण अत्यंत गौर. गुलाबा परी ओष्ठ रुचिर, दंतपंक्ती शुभ्र कलिका. मथुरी आवडे सर्वांसी, मथुरी घालवी वृत्ती उदासी. मथुरी प्रिय बालका ते जैसी, तैसीच वृद्धांसी. ऐसी मथुरी कोमलवल्ली, अवचित सुकोनी गेली. सर्व जनता दुःखी झाली, मग माता पितरांचे काय. जियेच्या पोटी जन्मली, जियेच्या कुशी खेळली. जियेने कौतुके वाढविली, तिच्या दुःखा पार नसे. जियेचे प्रेम निधान, होती नेत्रतुष्ट जिला पाहून. ती माता शोक करी दारुण, आठवणी गुणकन्येचे. मथुरे तू 5 वर्षांची बाला, परी नाही दुखविले मला. न कधीही हट्ट केला, बालिके तुआ. मी असता कधी उदासी, तू मिठी घालिसी गळ्यासी. प्रेम भरे मज पुसशी, आई काय झाले. आई तुझे म्लान मुख, मज देई भारी दुःख. म्हणोनी लढिवाळपणे अंकी, बैससी वेल्हाळे. आता मी झाले दुःखीत, येई गसये धावत. माझी घाली समजूत, बोबड्या बोले. तू माझी एकच हिरकणी, नेली काले हिरावोनी. आम्हा समर्थे जागृत केले जणी, परी दुर्दैव ओढवले. मथुरे तुझ्या विण शून्य सदन, मज काही गडे उमजेना. जाऊ पाहे माझा प्राण, तुझ विणे लाडके. ऐसा फोडी हंबरडा, आवरेना दुःखाचा ओढा. वासुदेव करी शांतवन सदा, परी निष्फल होई. मथुरीचे चालणे बोलणे, मथुरीचे रूप गोजिरवाणे. मथुरीचे नाना परी खेळणे, हेची दिसे सर्वदा. जाहली वेडी बिचारी, माया पाश बिकट संसारी. मग पातली प्रभूची स्वारी, नंदीग्रामी. देखोनी दुःखाचा कहर, नाथे केला उपदेश फार.
परी प्रिय कन्येचा विसर न पडे मातेसी. नाथ मनी विचारी आता होणे लागे मथुरी. त्याविणे ही माया दुरी होणार नाही. मग 5 दिवस नाथ करी बाललीला निज रूपात. मी तुझी मथुरी खचित मज जेऊ घाली. माझा नवा दे परकर कंचुकी कशिदा जिच्यावर. मी मुली सवे खेळणार भातुकली गे. तूही येई आमुच्या घरी तुझ भोजन देऊ खीरपुरी. आई मज अंकावरी खेळवी आता. ऐसे नाथ मथुरी सम बोल बोले. तो माते ते बहुत दुःख आठवले. प्रभू म्हणे हे विपरीत झाले आता काय करावे. गुरुवारी प्रभात काळी पती पत्नीची जोडी पाचारिली. का पडता दुःखानली काया भाजेल. तुम्ही परमार्थी भक्त थोर करिता मायेस्तव दुःख फार. हा अधोगतीचा मार्ग दुष्कर का ओढोनी घेता. पहा पहा हो तुमची मथुरी ऐसे म्हणोनी दृष्टीवर करी. पाहती माता पितावरी तो मथुरी खेळे खालीच. नाथन दिसे तेथ मथुरीच खेळ खेळत. आई मी आले धावत सांडी आता दुःख तू. मज खाऊचा पुडा देई का पाहसी टकमक आई. मी तुझी मथुरी नाही सांग काय. ऐसे नाना खेळ केले मग केवळ नाथ दिसले. म्हणती तुझ काय हवे बाळे मथुरी अथवा निजरूप. माता पितरांची भ्रांती निमाली नको देवा मथुरी बाळी. असता तू चिर सुखाची पुतळी मथुरी माया रूप. मथुरी हे परांचे धन तू आमुचे सदांचे धन. नको मथुरीचे मोहन घालू मोहनारे. तूच माझी मथुरी बाळा हे तत्व बिंबले हृदयाला. पुन्हा न घेई दयाळा ऐसे रूप. महाभक्त वासुदेव ज्यांच्या गृही खेळे माधव. त्यांचे वर्णन काय गावे मती मंदे. वासुदेवाचे वैभव अनंत कैसे येतील सर्व किरणात. परी काही अल्पसिद्धांत दाखवीन. श्रीनाथे वासुदेवा प्रती दिली ज्ञानेश्वरीची पोथी. हीच तुझी परमार्थाची ज्योती जाण बाळा. ज्ञानेश्वरीची 21 पारायणे करिता तुझ होईल वेदांत ज्ञान. हीच देणगी समर्पण करीन भक्तोत्तमा. ऐसा आशीर्वाद दिदला वासुदेवे सिद्धीस नेला. एक दिन ऐसा घडला पोथी नाही पढियेली. प्रपंचाचे कष्ट होती म्हणोनी निजूपा हे ही मूर्ती. तो पंचकासह नाथ येती उठविती बालका. श्री परमहंस श्रीलनाथ श्री सद्गुरु साईनाथ. धुंडीराज पळुसी गजानन शेगावात. गोपाळदास नाशिकी हे पंचायतन नाथांचे. परम होते जिव्हाळ्याचे चाले सूत्र एकमेकांचे अंतःशक्तीने. नाथे पाठविता प्रिय शिष्यास हे पंचक ओळख देती त्यास. करीती नाथ प्रभूच्या लिलेस त्या सन्मुख. ऐशा पंचका सहनाथ म्हणती वासुदेवा उठ बा उठ. ज्ञानेश्वरीचा वाची पाठ आम्ही श्रोते. आता किती काल आम्ही बैसावे. तू स्वस्थ निद्रेस वरावे. नित्य नियम न मोडावे कदाकाळी. वासुदेवे केला नमस्कार वाचिली पोथी सत्वर. एकदा श्री पंढरपूर दाखवीन म्हणे नाथ. दृष्टांती दाविले पंढरपूर प्रत्यक्ष न देखता नगर. सर्व सांगे श्री विठ्ठल मंदिर कैसे असे. आली एकादशी जवळ भक्त विनवी दाखवा विठ्ठल. तो एकादशीचे दिवशी दयाळ दाखवू म्हणे. आला तो पुण्य दिवस होता मध्यान्नीचा प्रकाश. ठेवी कटेवरी करद्वयास पहावा पांडुरंग. तो जैसा श्री पंढरपुरी नांदे भक्त कैवारी. तैसीच मूर्ती साजिरी भक्तगणा दिसली. श्री माधवनाथ वैश्वानर सांगे हवन परमार्थपर. करी आपण संचार विविध स्थली. हवन करी वासुदेव तो एके दिनी मंत्र चुकोनी जाय. स सोडुनी श ध्वनी होय मुखातूनी. तो एकाएकी थांब ऐसी ध्वनी निघे पूर्वेसी. मनी म्हणे हा भास मजसी वाट तोगा.
पुनरपी त्याच अक्षराने. करी हवन संतोषपणे, तैसीच ध्वनी ऐकता वासुदेवाने. पाहिला मंत्र तो चूक दृष्टी सपडली, नाथ माऊली मनी चिंतली. पूर्ववत आहुती अर्पिली अग्निदेवासी, येताच प्रभूची स्वारी. हस्त ठेवी पाठीवरी, म्हणे मंत्र चुकतास तरी. कठीण झाले असते श्रीनाथ केवळ त्रिकाल ज्ञानी. पाहे जनीवनी स्वप्नी, ऐसे अनुभवनिशीलिनी. घेई भक्त वासुदेव या नंदीग्रामी श्रीनाथ. करीती अनेक हवने नित्य, इक्षुदंड पलश बिल्वपत्र इत्यादी साहित्य मंत्रे. अपूर्व केले स्वाहाकार, परी नवग्रहांचे हवन थोर. कोटी आहुती घेई वैश्वानर या ग्रामी. अनेक स्वाहाकार करी देव, परी ते सर्व भक्तास्तव. ऐसे संकल्पुनी करी भाव, लोकोपकारार्थ. शके 1837 शुक्ल चतुर्थी वैशाख मास. या दिनी श्री योगीश करी ग्रह यज्ञारंभ. नंदीग्रामी बाग महादेव, जो नितांत शांत स्वयमेव. आम्रकदंब वटवैभव शोभवी त्या उपवना. मध्ये विलसे श्रीशंकर, बांधिले मंदिर मनोहर. तयाच्या घुमटी चौफेर, बसविले तापसी. बघोनी मुनींचे पुतळे, कारागिरांचे कौशल्य कळे. चेतन देणे राहिले एकच तेथे, सुवर्णाचा दिसे कळस. पताका त्यावरी हालवी चित्तास. भिंतीवरी चित्रांचा प्रकाश पुराणकालींच्या. भोवती शुष्क नदीचे वाळवंट, उपवनाला दगडी कोट. परीन रुचले सरिते सद्वैत, म्हणोनी तट पाडिला तियेने. ऐशा पवित्र आश्रमात नाथ करी यज्ञ श्रेष्ठ. केले हवन कुंड उचित यज्ञासीजे. हाती घेऊनी मृत्तिका, नाथ स्वये करी कुंड देखा. अज्ञातवासाच्या कौतुका येथेही करी. येस गावी योगेश्वर, भिंतीस गिलावा करी सुंदर. येथेही करणी घेऊन करी बाललीला. कुंडास केल्या मेखळा, नाभीही रचिली विधीला. सूत्राचाही फरक तयाला ठेविला नाही. जैसे शास्त्री कुंड विज्ञान, तैसे करी प्रभू आपण. येती विद्वान तैलंगण ब्राह्मण, म्हणती धन्य कारागिर. शास्त्र नियमानुसार आजची देखिले प्रकार. करीती सद्गुरुसी नमस्कार साष्टांग भावे. आघाडा दर्भ औदुंबर, पिंपळ तेवी खदीर. शमी रुई वृक्षांच्या रुचीर, घेई समिधानाथ देव. त्या सर्वांचे वितप्रमाण, शुभ मुहूर्ती आणावी तोडून. मुहूर्तेच तांदूळ घृत तेल आणि, मुहूर्तराज श्रीनाथ. आणविली धेनू सवत्स, तिचे पूजन करी नाथ. मृगाजिनावर होई स्थिर आसनबद्ध. सवे घेई प्रिय बालाना, तेवी विद्वान ब्राह्मण. या ऋत्विजांसह नारायण, आहुती देई नारायण. पंचदश घटिका नित्य, राहे प्रभू आसनस्थ. इतर बाले असमर्थ, बसावया इतुका काल. नाथ प्रेमाचा सागर, देखोनी श्रांत प्रिय कुमर. म्हणे उठावे एक पळभर, पुनरपी बैसावे. आपण राहे अचल, सोशी धुम्राचे लोळ. परी नियम न करी चंचल, धन्य नियम तयाचा. या परी 5 दिन करी स्वाहाकार दयागन. वाढे उल्हास दैनंदिन प्रभुरायाचा. आली पूर्णाहुतीची वेळ, तो प्रसंग बहु अमोल. नाथसुतांच्या चित्ती अचल, राहिला प्रसंग हा. घेऊनी घृत 5 शेर, एकटाच टाकी घृतधार. वाटे शिवजटेतूनी गंगाधर, पडे अग्निकुंडात. नाथ भासला शिवरूप, भास कशाचा प्रत्यक्ष स्वरूप. अग्निकुंडीही देवदैदीप्त, पाहिला कित्येकी. करोनी अंजुली बालमूर्ती, अग्निकुंडा माझी दिसती. अंजुलीत सोडी धृत धारती, जाहला तदाकार. नगरवासी जन बहु आले, कित्येकी नारिकेल समर्पिले. 3 प्रहर झाले, परीनाथ उभे तैसेच. मग वासुदेवे पायावरी, मस्तक ठेविता येई देहावरी. म्हणे कोठे बालमूर्तीची स्वारी,
अंतर्धान पावली. वासुदेव म्हणे ती मूर्ती मूर्तीत समरस पावली नाथ. मग पोट धरोनी हासत अर्थ कळे एकासीच. त्यानंतर अवभृत स्नान करी हे योगी भिरध्यान. करोनी मंडप उंच चौकोन ठेविल्या फळ्या त्यावरी. तेथे ठेविला चौरंग वरी बसे नाथ जो दावी चौरंग. लंगोट कासे कसिला मग लावी तेथ समाधी. शतघागरी हुनी अधिक आणि ती उष्ण जलभक्त. टाकीती हर्षुनी अनेक परीनाथ शून्य. मंडपाखाली भक्त मेळा स्नानास्तव सरसावला. रोगी निरोगीचा जमला एकच मेळा. या तीर्थराजाचे स्नान जयाने केले भावपूर्ण. तो जाहला दुःखमुक्त निधान लाभले तया. जेवी प्रसाद घ्यावयाते बाले सरसावती नेटे. तेवी झाले आज तेथे स्नानास्तव. वृद्ध तरुणही झाले बाल म्हणती कै स्नान लाभ होईल. यथाशक्ती करीती बळ पुढे सरसावया. ऐशा 5 घटीपर्यंत नाथ मस्तकी वाहे धार सतत. परिचलन वलनही किंचित केले नाही. मग पाण्याची धार संपली नाथ मुखातुनी वाहू लागली. 1 घटिका अखंड राहिली धन्य हे नवल. केले ब्राह्मण संतर्पणा देई तांबूल दक्षिणा. देई नाथजी विद्वज्जना जरतारी शाली. नाथे भरविला दरबार बोलिला शिष्ट संभार. वासुदेव जोडोनी कर सन्मुख उभा असे. वासुदेवाचे निमित्ताने ज्ञानामृत पाजिले प्रभूने. ती कथा प्रकाशी जे किरणे तेवी साव्या. जया लाभला ऐसा देव तयाचे जीवित पुण्यमय. घेईल मुक्तीचा डोह म्हणे नाथसूत. इति श्री माधवनाथ दीप प्रकाशे नाथसूत विरचिते. वासुदेव शिष्य पावन नाम 22तमः किरण समाप्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.